तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला। मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा सगळाच अभ्यास नसतो, त्यामुळेच यावर सर्वाधिक अभ्यास असलेल्या पवारांनी या प्रश्नात आता लक्ष घालावं असं विधान छगन भुजबळांनी केलं। त्यावर पंतप्रधानांचाही सगळ्या गोष्टींचा अभ्यास नसतो असं प्रत्युत्तर आमदार संजय शिरसाट यांनी दिलं। राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे, याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे। आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। नाही, मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो, सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच। कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो, हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही। म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदे साहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं ते चांगल्या शिकलेल्या आहेत। तर महायुतीला नुकसान पोहोचवणारा निर्णय भुजबळ घेणार नाहीत असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला। तर सामाजिक प्रश्न सुटणार असतील तर शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी दिली आहे। मला भुजबळ साहेबांचा आत्तापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात। तर बघा, त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलची केलेला त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल, आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटलेत आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे। नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल। तर भुजबळांनी कुणाचीही भेट घेतली तरी घेणं देणं नाही। भुजबळ पवार भेटीवर जरांगेंनी आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे। भुजबळ कोणाचेच नाहीत, स्वतःचं घर भरणारे आहेत अशी टीका देखील मनोज जरांगेंनी केली। लय बेमानी करतो, जिथं लय बेमानी, त्याच्या नरड्यात किती हात घाला तुम्ही, कोरडात निघणार, त्याला किती द्या, ते कोणाचंच नाही। ते फक्त स्वतःचं घर कसं भरत, त्या केली घोटाळ्यापासून आतापर्यंतचे घोटाळे केलेले, त्याचं घर कसं भरत ते फक्त स्वतःचं बघतो। स्वतःच्या घरच्याला खुर्च्या, त्याला खुर्च्या एवढं पाहिजे, बाकी जातीचा उपयोग करायचा।